महाराजांना विचारलं, बाबा हे तुम्ही काय करताय? तेव्हा नंद महाराज म्हणतात, आम्ही दरवर्षी इंद्राचा यज्ञ करत असतो. देवानं विचारलं कशासाठी? तर इंद्र पर्जन्य देवता आहे, पाऊस पाडण्याचं काम करतो, म्हणून त्याचा यज्ञ करत असतो. देवाने जाणलं की इंद्राला अभिमान झाला आहे आणि जो अभिमानी असतो तो पूजा करण्याच्या योग्य नसतो. म्हणून देवानं इंद्राचा अभिमान दूर करण्यासाठी इंद्राची पूजा बंद करायचं ठरवलं. आणि देवानं सांगितलं की आपण इंद्राची पूजा का करतो? तो पाऊस पाडतोय म्हणून. पण ते तर त्याचं कर्तव्य आहे, त्याचं काम आहे. तो काय आपला देव नाही, तो आपला नौकर आहे असं समजा. त्याचं काम करतोय. आपण त्याची पूजा करण्यापेक्षा मी त्याच्यापेक्षा मोठा देव तुम्हाला सांगतो. आपलं खरं धन आहे गोधन. आणि आपल्या गायी गोवर्धन नावाच्या पर्वतावर चरतात. त्या ठिकाणी त्या गवत खातात आणि त्यामुळे त्या भरपूर दूध देतात आणि ते दूध विकून आपल्या सर्वांचा प्रपंच भागतो. म्हणून आपलं खरं धर गोधन आहे आणि म्हणून आपली खरी देवता गोवर्धन आहे. आपण गोवर्धनाची पूजा केली पाहिजे. गोवर्धनामध्ये एक देव राहतो. सगळे म्हणतात पण इंद्राची पूजा बंद केल्यावर काही त्याचा परिणाम तर होणार नाही ना? कृष्ण म्हणाले, काही चिंता करू नका, गोवर्धन भगवान आपलं रक्षण करेल. तर गोवर्धनाची पूजा करायची. गोकुळवासियांनी विचारलं, कृष्णा गोवर्धनाची पूजा कशी करायची? आम्ही कधी केलेली नाही, आम्हाला माहीत नाही. देवानं सांगितलं 56 भोग म्हणजे 56 प्रकारचे व्यंजन बनवायचे नैवेद्य म्हणून आणि गोवर्धनाची पूजा करून अभिषेक करून ते 56 भोग अर्पण करायचा. तेव्हा गोकुळातल्या गवळणींनी भगवंताचं ऐकून 56 भोग तयार केला आहे आणि सर्व साहित्य घेऊन गोवर्धनाकडे जातात. गोवर्धनाच्या पायथ्याशी भगवंताने सर्वांना गोवर्धनाची पूजा करायला सांगितली, नैवेद्य अर्पण केला. आपणही या ठिकाणी आज गोवर्धनाची पूजा करायची आहे. तर 2 नवरा बायकोच्या जोड्या कोणी पण समोर या आणि या ठिकाणी गोवर्धनाची पूजा करून नैवेद्य अर्पण करा. या समोर कोणी इथं उपस्थित असलेल्या 2 जोड्या कोणी पण या. आता फक्त 2 जोड्या पूजा करतील, दर्शन घेतील. आरती झाल्यानंतर मग सगळ्यांनी गोवर्धनाचं दर्शन घ्यायचं, कारण गोवर्धनाचं दर्शन घेणं आपल्यासाठी खूप चांगलं असतं. आपल्या जीवनातील जी संकट आहे, दुःख आहे, त्यातून परमात्मा मुक्त करतो. आपल्या शरीरात काही रोग असेल, काही बिमारी असेल, काही त्रास असेल तर तोही परमात्म्याच्या आशीर्वादाने दूर होतो. म्हणून दर्शन घेऊन आणि गोवर्धनाचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. आरती झाल्यावर सर्वांनी दर्शन घ्यायचं गोवर्धनाचं. आता फक्त 2 जोड्या कोणी पण. जय जय गोवर्धन गिरिधारी, 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 जय जय गोवर्धन
जय. तर आजची कथा याच ठिकाणी पूर्णविराम होते. गोवर्धनाची पूजा केली म्हणून इंद्राचा कोप कसा होतो हे सगळं उद्याच्या कथेमध्ये. उद्याच्या कथेसाठी महत्त्वाची सूचना.